आज बांधवांना विनंती आहे, वरती विशेषतः उभा राहिलेले बांधव कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये असं वाटत असेल ते ग्रिल कमकुवत आहे, कृपया कोणीही समोर येऊ नये, त्याच्यावर रेलून उभे राहू नका। नांदेड समस्त सकाल मराठा बांधवाच्या वतीने पूर्ण जिल्हाभराच्या वतीने या ठिकाणी एकच सन्मान या ठिकाणी होतो आहे। या ठिकाणी सर्व नरेंद्र नाईक सरांनी एक ध्येयवेडा फिनिक्स म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्यावर एक कादंबरी लिहिलेली आहे, त्याचं प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी होते आहे। नरेंद्र नाईक सरांनी एक ध्येयवेडा फिनिक्स, फिनिक्स याचा अर्थ आहे पक्षी म्हातारा झाला की स्वतः राख होते आणि राखेतून पुन्हा तो पक्षी नवा जन्म घेतो। मनोज जरांगे पाटील फिनिक्स सारखे आहे, त्यांची भरारी ही फिनिक्स भरारी आहे। यानंतर वेळेअभावी कुठलाही सत्कार होणार नाही। आपण 4 तास झाला आतुरतेने ज्यांची वाट पाहत आहोत ते सन्माननीय मनोज जरांगे पाटील थेट आपल्याला संबोधित करतील। सन्माननीय मनोज जरांगे पाटील। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय नांदेड आणि नांदेड परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। आपण सांगितलं होतं प्रत्येकानं संवाद बैठक लावायची। आता मी सोलापूर पासून संवाद बैठक घेत आलोय। ह्या सगळ्या बैठका आहेत, पण तुम्ही जे सोलापूरनं केलं तेच नांदेडच्याही बांधवांना केलं, बैठकीचा रूपांतर सभेत। काही जण 2-3 दिवसापूर्वीपासून म्हणत होते मराठा समाज अरे आरडा कमी करा, जरा बोलायचं कमी केलं तर लक्षात येईल काय करायचं। जर बोलायचं कमी केलं तर स्पष्ट ऐकायला येईल काय करायचं। आरडा ओरडा कमी नाही केला तर ऐकायला येणार नाही। जरा शांत बसतं का आता? आवाज येतोय का बरोबर? आता झाला का बरोबर? येतोय ना आवाज? नाही आवाज येतोय ना? माईक काढून बाजूला ठेव। आवाज सगळ्याला इथून तुम्हाला एकट्याला कसं काय ना? तुमचा पाठीमागचा हा म्हणतोय तुम्हाला आरक्षण मिळालं काय? मराठा आरक्षणाची लढाई आता मराठ्यांनी मुंबईला जाऊन जिंकली होती। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या समावेशासाठी अधिसूचना काढली। त्या अधिसूचनेचं रूपांतर अंमलबजावणीत होणार, परंतु सरकारनं 15 दिवसाचा वेळ घेतला
आणि जास्तीचे 15 दिवस झाले तरी आणखीन अंमलबजावणी केली नाही. याला अनेक कारण आहेत. एखादी नवीन मागणी असती तर सरकारनं त्याचा GR काढला असता. आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आहे आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी, ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं म्हणून अधिसूचना काढली. आणि ज्या 2001 आणि 2012च्या कायद्यानं ओबीसी आरक्षण दिलं, त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली, सगळे सोयरे जर त्या कायद्यात टाकायचे असले तर अधिसूचना काढल्याशिवाय पर्याय नव्हतं. म्हणून 3.5 महिने सरकारनं आपल्याला झुलवत ठेवलं होतं. त्यांना माहित होतं जर सगळे सोयरे आपण याची अधिसूचना काढली आणि हे जर दिलं तर सगळे मराठे आरक्षणात येणार आहे. ते टाळाटाळ करत होते, परंतु मराठ्यांनी उठाव केला आणि मुंबईकडे जायचं ठरवलं. आणि त्याच वेळेस सरकारचा नाविलाज झाला आणि ती अधिसूचना सगळ्या सोयऱ्यांची त्यांनी मुंबईत गेल्याच्या नंतर काढलीच, किंवा मराठ्यांनी ती काढायलाच लावली. त्याशिवाय मराठे गप नाही बसले. आता त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करायची, पण त्याच वेळेस यांनी 10% आरक्षण दिलं मराठ्यांना. 10% आरक्षण ही मागणी करोडो मराठ्यांची नाहीये. ही मागणी 2-3 जणांना केली आणि ती 200-250 लोकांनाच लागतंय फक्त. ती मूळ मागणी मराठ्यांची नाहीच. कारण हे 10% आरक्षण राज्यापुरतं झालं आणि ओबीसीतून आपण जे आरक्षण मागतोय ते आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत, म्हणजे माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनणार आहेत. कारण मराठा हा पूर्वीपासून ओबीसी आरक्षणात, हे सिद्ध झाल्या कारणानं मराठ्यांनी ही मागणी लावून धरली. परंतु त्यांनी एक डाव टाकून बघितला. 10% आरक्षण दिल्याच्या नंतर मराठा शांत बसतो का, हे डाव टाकून बघितला. आणि त्या दिवशी मात्र 20 तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी न करता 10% आरक्षणाला मंजुरी दिली. त्यांचं स्वप्न होतं 2018ला ज्या 13% आरक्षण दिलं त्यावेळेस महाराष्ट्रात मराठ्यांनी गुलाल उधळला. तसंच यावेळेस होईन असं ते स्वप्न बघत होते. 20 तारखेला त्यांनी अंमलबजावणी केली. 2021ला 10% आरक्षण देण्याची घोषणा झाली. कालच्या 26 तारखेला ते लागूही झालं. परंतु या राज्यात कुठंही गुलाल त्या आरक्षणाच्या बद्दल उधळला नाही. त्यांनी अंदाजा ओळखला मराठ्यांना हे आरक्षण लागत नाही किंवा मराठा हा आरक्षण घेत नाही. त्या आरक्षणात अशा मेखा आहेत मायबापा. 2018ला दिलेलं ECBCचं आरक्षण, यात ओबीसीच्या असणाऱ्या सगळ्या सवलती होत्या. कारण एखादी जात जर मागास सिद्ध झाली तर ओबीसीच्या सगळ्या सवलती द्याव्या लागतात. त्यावेळेस होत्या, पण यावेळेस 10% आरक्षण दिलं. या 10% आरक्षणात ओबीसीच्या सगळ्या सवलती नाहीत. त्याच्यामध्ये ना इंजिनिअरिंग आहे ना मेडिकल आहे, सगळं वगळून ते आरक्षण दिलंय. मग ते आरक्षण दिलं नेमकं कशा, ज्याच्यात मराठ्यांचा फायदा नाही किंवा ज्यामध्ये ओबीसीच्या सवलती नाहीत, ते आरक्षण दिलं कशा, हा एक मुद्दा. दुसरा, जी जात मागास सिद्ध झाली ती जात ओबीसी आरक्षणात घ्यावी लागते. विधानसभेच्या पटलावरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठा समाज हा 10% मागास सिद्ध झालाय. मग मराठा समाज जर 10% मागास सिद्ध झाला तर मराठा समाज 50%च्या आत 27% ओबीसी आरक्षणात घ्यावाच लागतोय. वरचं आरक्षण द्यायची गरज काय होती? त्या 10%च्या 50%च्या वर
त्या 10% आरक्षणाचा 50%च्या वर वेगळा प्रवर्ग केलाय. ते आरक्षण पुन्हा टिकणार नाही. म्हणजे आमची पुन्हा 2018ला जी फसवणूक झाली तीच होणार. ते टिकणार कसं? इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50%च्या वर गेल्यावर टिकत नाही. आणि मराठा तुम्ही म्हणताय मागास सिद्ध झाला, मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात का घेतलं नाही? ते तर आम्ही नाकारलेलंच. परंतु ज्या 200-250 मराठ्यांना ते लागतंय, कमीत कमी त्यांचं जरी चांगलं होईल म्हणून आम्ही म्हणतोय 10% आरक्षण ओबीसी आरक्षणात घ्या. हे आरक्षण दिल्याच्या नंतर पोलीस भरती आणि शिक्षण भरती काढली. त्या विरोधातही याचिका दाखल करून स्टे आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. म्हणजे जर उद्या पोरांनी फॉर्म भरले तर पुन्हा पोरांचं वाटोळं होणार. जसं 2018चे ECBCचे आणि ESBCचे जे पोरं आहेत ते विद्यार्थी आहेत, आजही निवड झालेले असताना त्यांना नियुक्त्या नाही आहेत. तीच परिस्थिती पुन्हा मराठ्यांच्या पोरावर येणार. म्हणून आम्हाला ते आरक्षण नको आहे. मग त्यांनी तिसरा डाव रचला. मराठ्यांनी जर 10% आरक्षण स्वीकारलं नाही तर आपला अवघड होईल. आता मग दबाव सुरू केला. म्हणजे आजूबाजूनं बरं का, डायरेक्ट माझ्याकडं नाही, याला 10% स्वीकारायला लावा. मला मराठा गुलाल उधळतो आणि मी मराठ्याला मायबाप म्हणलं. मी कसं काय गद्दारी करणार मराठ्याशी? मी 10% घ्या म्हणू शकत नाही. पुन्हा त्यांनी बैठका सुरू केल्या. मराठ्यांच्या आमदाराच्या आणि मंत्र्याच्या बैठका घ्यायला सुरुवात केली. आणि मराठ्यांचे आमदार आणि मंत्री माझ्या विरोधात घालायचं काम सुरू केलं. याला एकतर 10% स्वीकारायला लावा, नसता याला गुतवा. दोन्ही प्रयोग सुरू झाले. 10% तर स्पष्ट केला, आपण स्वीकारत नाहीत, तो विषय संपला. मग दुसरा सुरू झाला, याला गुतवायचा प्रयोग सुरू झाला. आणि यासाठीच नेमले माझ्या विरोधात. मला ती यासाठी काय याचा मेळ लागाना लवकर. मी होतो हॉस्पिटलला ॲडमिट संभाजीनगर. एका रात्रीत ठरलं यासाठी नेमायचं. विधानसभा अध्यक्षांनी सकाळी मंजुरी दिली. गृहमंत्र्यांनी लगेच अंमलबजावणीच्या सूचना दिल्या. आणि मी हॉस्पिटलला असताना माझ्या लक्षात आलं की यासाठी आता नियुक्त झाली. मग माणूस जर आपल्या गावात किंवा आपल्या शेतात जर काही भांडणं झाले तर आपण जर एखाद्याने आपल्यावर गुन्हा दाखल केला तर आपल्याला माहिती आहे पोलीस आता आपल्याला धरायला येणार आहे. आपण आधीच म्हणतो मग पोट दुखायला लागलं, BP वाढला, दवाखान्यात जाऊन सलाईन लावतो. का? आरक्षण आपल्याला अटक करू नये म्हणून. मी तर पहिलाच हॉस्पिटलला होतो संभाजीनगरला. 2-3 दिवस आधीच हॉस्पिटलला होतो. इकडे हातात सलाईन होत्या. मी जर भेलो असतो तर मी डॉक्टरला म्हणलं असतं इकडे 2-4 कोचेव सलाईन आणि कोमात गेलो म्हणून सांग. मला अशी कोण लागली यासाठी माझ्या चौकशीला येणार आहे. मी लगेच डॉक्टरला सांगितलं. मी भेलो असतो तर मागच्या दारातून पळून गेलो असतो. मी डॉक्टरला सांगितलं सरळ सांग मी बरा झालो म्हणून आणि सुट्टी कर मग चल. 2 दिवस अंतरवालीत वाट बघितली. ती आणखी नाही ना कोंकड हिंडती काय माहीत. मग संवाद दौरा सुरू केला. कधी फोन येऊ द्या चौकशीला जायला तयार आहे. मी भेट नाही, सलाईन तोडून आलो. ही बघा. येऊ दे, काय तुला काय चौकशी करायची ना कर, माझ्याजवळ कळत नाही. तो हेच मंत्री गुत्तेनला मोठे, तो हेच मंत्री बोललेत मला फोनवर. मी कोण मंत्री बोलले त्यांना दन रेकॉर्डिंग व्हायरल करीत असतो. यासाठी नेमताना कोणासाठी नेमली पाहिजे? तुमच्या बाजूने सगळे भ्रष्टाचारी हिंडत आहेत त्यांच्यासाठी नेमा ना. मी गोरगरीब मराठ्यांसाठी काम करतो, माझ्यासाठी नेमता का? आणि तुम्हाला वाटत असेल मी त्या चौकशीला भिल,
मी भेद बी नाही, 10% स्वीकारित बी नाही, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटत बी नाही. मी तुम्हाला मॅनेज होत नसतो आणि कधी होऊ शकत नाही. आता एक नवीनच प्रयोग सुरू झालाय. आपले जे मुंबईचे बोर्ड लावलेत ना, चलो मुंबई, ते बोर्ड काढायचं काम सुरू आहे राज्यात सध्या. बोर्ड काढायला पोलीस येतात आणि बोर्ड काढणं सुरू आहे. त्याच्यावर काहीच लिहिलेलं नाही. त्याच्यावर असं लिहिलेलं आहे कोणाच्या बोर्डावर, उद्या सकाळी 11 वाजता कापाकापी करण्यात येणार आहे. दहशतवाद्याचं केंद्र अमुक अमुक ठिकाणी, तिकडे सगळे शिक्षण घ्यायला या. एकामेकाचे मुंडके तोडून आणा, असं काही लिहिलंय त्याच्यावर. मग बोर्ड काढायचं कारण काय? त्याच्यावर पक्षाचं चिन्ह आहे का? आचारसंहिता लागली का? मग त्या बोर्डाने केलंय काय तुमचं? पोलीस बांधवांना सांगितलंय ते बोर्ड काढा. मी एका अधिकाऱ्यांना फोन केला, म्हणलं तुम्ही आमचे बोर्ड कम काढता? ते म्हणले वरून सांगितलं. मग मी जरशी वर सरकवलो, वर फोन केला, म्हणलं तुम्ही सांगितलं का? ते म्हणले नाही, वरून आहे. म्हणलं आणखीन वर सरकवलो. मग मी थोडा वर फोन लावला, ते म्हणले वरून आहे. मग कमिशनर साहेबाला फोन लावला, ते म्हणले वरूनच आहे. म्हणलं वर तरी किती का, पण मी बी वरच चढलो जरशी. वर फोन लावला, ते म्हणले वरूनच आहे. आणि हे लपडं थेट गृहमंत्र्यापाशी गेलं. म्हणजे आपण ह्या पोलीस बांधवांना दोष देऊ नका, यांचा काय दोष नाही. त्याने काढायला सांगितले तिकडून म्हणून काम सुरू आहे. आता त्यांची भूमिका काय गृहमंत्री सध्या माहिती आहे तुम्हाला? आपल्या पूर्वी काळात बघा, एखादा लेकरू जन्मलं की 5व्या दिवशी त्याचं नाव ठेवतात. पाची म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात? 5व्या दिवशी नाव ठेवतात. आणि नाव ठेवायला आत्या असते. आत्या कान फुकीतीन, कानात नाव ठेवते त्याचं. सध्या आत्याच्या भूमिकेत गृहमंत्री पोलिसांच्या कान फुकीती. आणि पोलिसांचे कान फुकून त्यांना सांगते कर मराठ्यावर गुन्हे दाखल. मग त्यांचा काय दोष आहे पोलिसाचा? आत्या सांगते तिकडून. पण त्यांना माहित नाही, आज तुम्ही आमचे बोर्ड काढता, उद्या तुम्हाला बी आमच्याच गावात लावायचे. आणि एक मोहीम सुरू करा. एक पॉम्पलेट तयार करायचं, झेरॉक्स एवढं. वर लिहायचं मी मतदार, खाली लिहायचं मराठा, एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटी मराठा. आणि सगळ्यात खाली मोठ्या अक्षरात लिहायचं. पुढाऱ्याने माया दारात यायचं नाही, आपल्या कवाडाला ते चिटकून टाकायचं. आपल्या दारात यायचं कोणाचं काम नाही. आम्ही रोडला लावलं, तुम्ही काढलं की नाही? आता मतदान घ्यायला आमच्या दारात येणार का नाही? त्याच्यामुळे दाराला चिटकून टाका उद्यापासून पॉम्पलेट, पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही. त्याला म्हणा तिकडे कॅनडाहून अमेरिकेहून आण मतदान, आता इकडं आमच्याकडे येऊ नको. आपल्या मोटरसायकलला, 4 व्हीलरला चिटकून टाका ते. आता मोहीम सुरू. आणि त्या बीडला तर अशी मोहीम सुरू झाली. तुमच्याकडे आहे कशी काय की आहे? ते तर नवीनच फंडा आणलाय. 3404 लोक झालेत उमेदवार त्यांची. आता ही फजिती काय साधी आहे का? कोणी सांगितलं तुम्हाला? आता इतके लोक जर 20 आणि 25 हजार उभा राहिले, चिन्ह कुठून आणायचे? आता चिन्ह सापडायचे कुठून? कांदा, बटाटू, तंबाटू, गोटे गाठेच घ्यावं लागते ना आता. आणि एका गावात 3 केंद्र असतात. एक शाळेत, गावात 2 वस्त्यावर. आणि त्या शाळात आथरायला आहे की जागा? आता इतक्या लांब 1.5 किलोमीटर आथरा लागत. आणि एखाद्याचा जर नातू उभा राहिला आणि सकाळी न दिसणारा आज जर नंबरला लागला आणि त्याला जर नातोचं चिन्ह 3 वस्तूवर नाही सापडत, बाकीच्या मतदान करायचं कावा?
मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही मराठ्याच्या नादी नका लागू. तुम्ही जर एक डाव टाकला तर मराठा प्रति डाव टाकीत असतो, पण समोरच्याला हरितच असतो. यांनी काही मोहीम राबवू द्या, यांचा आता शेवटचा डाव आहे. रास्ता रोको करणारावर गुन्हे दाखल कर, घाबरवण्याचा प्रयत्न कर. मायबाप हो, तुम्हाला सरळ एकाच शब्दात सांगतो, राजकीय नेत्यांसाठी आपण काही गुन्हे दाखल घेतलेले आहेत आपल्या अंगावर विनाकारण. आपण उद्रेक जाळपोळ करायची नाही, पण खोटे गुन्हे जर दाखल केले सरकारनं तर आपल्या लेकरासाठी अंगावर घ्या, पण आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचं नाही, भ्यायचं नाही. आता भ्यायचं नाही. आता जर आपण केसला येऊन मागे सरकलो तर तोंडाला आल्याला घास जाईन. आता सुट्टे नाही. कारण मी कसलाच विचार करत नाही, रात्रंदिवस लढतोय समाजासाठी. मी आता 330 किलोमीटरहून आलोय, सोलापूरहून 4 सभा घेऊन आलोय. आता तुमची घेतोय. सकाळी 8:30 वाजता बीडला आहे. मला रात्रीचा रात्रभर प्रवास करणं आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून माझ्या जीवाची पर्वा न करता मी रातपाठ फिरतो. यांना काय करायचं ते करू द्या. मला वाटलं येवल्यानं कुणी आलं का? तो गप पडलाय सध्या, तो काहीच बोलत नाही. तो म्हणतो जाळ बरा झाला माहेरचा, तिकडे गेला. तो गप पडलाय. आता तुम्हाला खूप उशीर झालाय म्हणून तुम्ही खूप वेळाचे इथं बसलात, परंतु तुमच्यातली जी ऊर्जा आहे ना, ती काहीतरी सांगून जाते, माणसाला बळ देऊन जाते. मी पुरा थकलो होतो. तुम्ही इथं आलेले तुमची ऊर्जा बघितली ना, माझा थकवाच निघून गेला. कारण फक्त आता आरक्षण मिळेपर्यंत फक्त माझ्या शरीरानं मला साथ द्यायला पाहिजे. मी एवढीच देवाकडे सध्या प्रार्थना करतोय, कारण माझं शरीर ना आता साथ कमी द्यायला लागलाय. फक्त त्यांनी मला आरक्षण मिळेपर्यंत साथ द्यावा, यांच्या मुंडक्यावर पाय देऊनच आरक्षण घेतो. कारण ही लढाई माझ्या स्वार्थाची नाही. ही लढाई माझ्या स्वार्थाची नाही. माझ्या घरातल्या करोडो संख्येनं असणाऱ्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण आरक्षणामुळे होणार आहे, म्हणून हा संघर्ष सुरू आहे. आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. यांनी काहीही केलं, त्यांना सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी, हैदराबादचं गॅजेट, 1881ची जनगणना, 1902ची जनगणना, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, देवदेवतांकडे असणारे पुरावे, याचा त्यांनी शासन निर्णय केलेला आहे. हे घेतल्याशिवाय आणि शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ दिल्याशिवाय आणि आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घेतल्याशिवाय सुट्टी नाही. कारण शब्द दिलेले त्यांनी, मी नाही. त्यामुळं त्यांना हे करावंच लागणार आहे. नसता त्यांचं काही खरं नाही आता. आणि ते मला जेलला टाकायची भाषा करते. आणि तुम्ही जर मला जेलला टाकलं ना, तर मी जेलमध्ये मोर्चा काढीत असतो कायद्याचा. सगळ्या मराठ्याच्या कायद्याला मी आता आरक्षण शिकीन आणि आतल्या आतच मोर्चा चालू करीन. पण तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही काहीही करा, तुम्ही कितीही डाव टाका, एकही डाव तुमचा यशस्वी नाही होऊ देणार. मी काय वाईट नाही करत. श्रीमंत मराठ्यापासून राजकारणी मराठा, नोकरदार मराठ्यांपासून व्यावसायिक मराठा, शेतकरी मराठ्यांपासून शेतमजूर कष्टकरी मराठ्यांच्या लेकराचं सगळ्यांचं कल्याण आरक्षणामुळे होणार आहे, आणि ते मी मागतो. माझा वैयक्तिक हट्ट काही नाहीये. माझ्या सगळ्या समाजाच्या लोक याच्यात सुधारतील, सगळे पोरं मोठे होतील, म्हणून ही लढाई आणि हा संघर्ष सुरू आहे. तुम्हाला शेवटची एक विनंती,
तुम्हाला एक प्रश्न विचारतो, नंतर विनंती करतो. परवा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले मराठा समाज 10% आरक्षण दिल्यामुळं प्रचंड खुश आहे. मला नांदेडकरांना एक प्रश्न आहे, एक मतानं सगळे सांगा 10% आरक्षण दिलेलं तुम्हाला मान्य आहे का? मग जनता जर म्हणती आम्हाला 10% आरक्षण ते टिकणार नाही, मान्य नाही, तर मग तुमच्या जवळ एक 4-5 आमदार मराठ्याचे हिंडत आहेत, त्यांना मान्य म्हणजे मराठ्यांना मान्य नाही. आमची मागणी ओबीसी आरक्षणातून आणि आम्ही तेच मिळवणार आहे. आता तुम्हाला माझी दुसरी विनंती, मी तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या आशीर्वादावरती माझी जीवाची बाजी लावून तिथं लढतो. पुन्हा कधी जर वेळ आली तर तुम्हाला एकदा हाक दिली होती, त्यावेळेस अंतरवाले 1.5 ते 2 करोड मराठे आले होते. पुन्हा जर कधी सरकारची चाललेली दडपशाही आणि दहशत जर अशीच यांनी काही दिवस सुरू ठेवली तर मी थोडेच दिवस वाट बघणार आहे. जर कदाचित गरज पडली तर ही दहशत संपवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला 4 कोटीपेक्षा जास्त मराठ्यांना एकत्र यावं लागतं. पुन्हा एकदा ताकद दाखवायची. आता तरी पहिल्यांदा 170 मध्ये आणि 20 किलोमीटरवर उभा राहायला जागा नव्हती, आता 200 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नाही मिळायला पाहिजे, एवढ्या ताकदीने एकत्र यायचं. पुन्हा एकदा आपल्या जातीच्या न्यायासाठी आपल्याला एकत्र यावं लागतं. पुन्हा एकदा आपल्या जातीच्या पोरांना न्याय देण्यासाठी पुन्हा मराठ्यांनी घराघरातल्या मराठ्यांनी गावाची गावं पूर्ण धुवून काढून सगळे गावं जिथं कुठं ठरण तिथं पुन्हा एकदा ताकद दाखवायची वेळ आली तर पुन्हा एकदा एकत्र याच. आपल्या पुढं पर्याय नाही. सत्ता तर आपणच दिली, पण सत्तेचा दुरुपयोग करून जर आपल्या माना मोडायचं काम जर गृहमंत्री करणार असले तर त्यांना उलट पालट त्यांचा तांगा करायची ताकद आहे आपल्याला आता ठेवावी लागणार. मी त्यांना भेट नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. त्यांच्या टोळ्या बदलून येतात माझ्याकडे, मुकादम वेगळाच आहे त्यांचा. किती बदलून येऊ द्या, मी त्यांना निभारे, काळजी करू नका. फक्त तुम्ही एकजूट काय झालं तर फुटून देऊ नका. एकदा आरक्षण मिळेपर्यंत राजकारण मध्ये येऊ देऊ नका. यांना किती वळवळ करू द्या, मी यांना पुरून उडतोय. कारण मी मुख्यमंत्री साहेबांना त्याच दिवशी सांगितलं, त्या दिवशी आधी सूचना झाली, गुलाल उधळलाय पण गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, नसता याचे परिणाम महाराष्ट्रातला मराठा समाज तुम्हाला भोगायलाच लावणार. आणि त्यांनी सुद्धा एक शब्द वापरलाय परवा, ते म्हणले लय लाड केले त्यांचे म्हणजे मय. आणि 6 महिने माझ्या मराठा समाजानं त्यांचा शब्द खाली पडून दिला नाही, त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केला. 6 महिने वेळ दिला आणि तेच म्हणतात आमचा लाड केला. मराठ्यांनी तुमचा लाड केला हे विसरू नका. ते दुसरं पुढं म्हणते की त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण जर एखाद्याने लिमिट तोडलं त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करीत असतो. म्हणजे हे म्हणतात मुख्यमंत्री कुणाला, मला. मग मी बी काल सांगून टाकलं, म्हणलं मर्यादा ओलांडली की मराठी राईट कार्यक्रम करत असतो. कारण मला माझ्या मायबापापेक्षा मोठा कोणी नाही. मी मंत्रीन फंत्रीन काहीच बघत नसतो. माझी जात माझ्यासाठी दैवत आहे आणि तेच माझे मायबाप आहेत, त्यांच्यासाठी मी संघर्ष करणार, शेवटपर्यंत करणार. कालपासून जरा गप बसले, मग तसं म्हणल्यावर जरा ढिल्ले पडले थोडे. तुम्हाला पुन्हा पुन्हा जाताना सांगतो, हा संघर्ष बंद होणार नाही. काही झालं मुंबई
मुंबईला येऊन द्या ना देऊ. मी त्या दिवशी चाललो का नाही? अरे त्यांनी असा डाव टाकला होता त्या दिवशी. तुम्ही आता मुंबई विषय काढला म्हणून सांगतो तुम्हाला. एक 36 आमदार एकत्र बसले. काही बसले होते महाबळेश्वरला पहिल्या दिवशी. 4-5 दिवसांनी सागर बंगल्यावर बसले आणि तिथं असं ठरलं याला 10% स्वीकारायला लावा, नाही तर याला गुतवा. पोलिसाचं मी बघून घेतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बघा डाव. आणि मला कळलं तिथं बी मला काही मानणारे आहेत ना. त्याने हळूच सांगितलं मग नाव सांगू नका, पण ते असं ठरलंय मिले जातवाने मला सहनच व्हायना म्हणून तुम्हाला सांगतो. मग सकाळी मग आजीव असा तळी गेला. एक तर 6 महिने वेळ दिला. गुन्हे मागं घेतो, घेतले नाही. आमच्या आया बहिणीचे डोके फोडले, त्यांच्या छातीत पोटात गोळ्या घातल्या, तरी आम्ही सहन केलं. तुम्ही मला गुंतविणार नसता, खोटं आरक्षण माझ्या मराठ्याला देणार. मी तुम्हाला फुटत मॅनेज होत नसतो. मेलं तरी हरकत नाही. तुम्ही मान बी कापून नेली तरी मी मराठ्याशी नाही गद्दारी करू शकत. मग मी जाहीर करून टाकलं सकाळी. मी मराठ्यांना सांगितलं त्याला मला मारायचंच ना. त्याचं म्हणणं आहे की मी काटा आहे सत्याच्या आणि मराठ्यांच्या मधला. ह्यो जर बाजू सरकला तर मराठे आपले होते. ह्यो जवळ बाजूला सरकत नाही तर मराठे फुटत नाहीत आणि आरक्षण घेतल्याशिवाय सोडित बी नाही. कारण माझी निष्ठा सरकारशी नाही, माझ्या समाजाशी. मी या समाजाला मायबाप मानलंय, दैवत मानलंय. माझं कुटुंब मी या समाजासाठी बाजूला सारलंय आणि या समाजाला मायबाप मानलाय. मला समाजाने काही कमी केलं नाही. माझ्या आईबापाची या समाजानं मला कधीच आठवण येऊ दिली नाही, इतकी माया माझ्यावरती केली. मग मी जाहीर करून टाकलं, म्हणलं मारायचंच ना, चल दार उघडं ठेव, आलो सागर बंगल्यावर चल. तर तिकडून म्हणते फडणवीस साहेब सागर बंगला शासकीय, सगळ्यांसाठी दरवाजे खुले, त्यांचं स्वागत आहे, या. आणि मी 8 किलोमीटर गेलो, दरवाजे बंद करून घेतले. 8 किलोमीटर पर्यंतच उभा राहायला जागा नव्हती. अचानक निघलो होतो तरी पण येवल्यापर्यंत जर गेलो असतो ना 90,000 गाडी झाली असती माझ्या मागे. 90,000. पोलीस आडे लावले. पोलिसाला दोष देऊन काय करता? आत्याने सांगितलं तिकडून आडा म्हणून. आत्याने कानं फुकले पोलिसाची, आडा त्याला. त्यांना दोष देऊन उपयोग नव्हता. कारण त्या दिवशी काय झालं असतं माहिती आहे तुम्हाला? जर तिथं काही चकमक झाली असती ना, अख्खं राज्य बेचिराग झालं असतं. मला ते होऊ द्यायचं नव्हतं. मला या राज्यात शांतता ठेवायची होती. मराठ्यांनी त्या रात्रीत किंवा मराठ्यांना सुद्धा खूप त्रास यांनी जाणून बुजून दिला असता आणि तो होऊ द्यायचा नव्हता. त्याच्यानंतर आता शांत झालेत. पुन्हा सांगितलंय, गोंधळ करण्यापेक्षा, गुन्हे दाखल खोटे करण्यापेक्षा, सत्तेचा दुरुपयोग करण्यापेक्षा गोडी गुलाबीनं तुम्ही सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. माझ्या नादाला लागू नका. कारण तुम्ही गलत माणसाच्या नादी लागलात. कारण मला आग्यापेक्षा नाही. मी जर एखादा विषय हातात घेतला तर तो सोडित नाही, आणि एखाद्या मंत्र्याच्या मागा लागलो त्यालाही सोडित नाही. तुम्ही शोधून बघा, जे 6 महिन्यात बैठका झाल्यात डबल मंत्री माझ्याकडे चर्चेला आलेला नाही. तो डबल आपल्याकडे येतच नाही फिरून. कारण मी माझ्या मराठ्याशी प्रामाणिक आणि मी माझ्या मराठ्यावरची निष्ठा मरेपर्यंत सोडणार नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त आता शेवटी त्यांना काय डावं टाकायचं टाकू द्या. एक 5-6 दिवस शांत चित्तानं बघा कोण काय काय करतोय, काय काय म्हणतोय, काय काय बोलतोय. नुसतं बघत राहायचं, काहीच म्हणायचं नाही कोणालाच. ठरवू काय करायचं ते. त्यांनी डाव टाकला, आपण प्रति डाव कळू द्यायचा नाही. पण मराठ्यांचा डाव सगळ्याला भारीच भरला पाहिजे, इतका मोठा डाव टाकायचा. तुम्हाला फक्त आता जाताना विनंती, मला लांबचा प्रवास, मला लय वेळ उभा सुद्धा राहता येत नाही. कारण मला आरक्षणापर्यंत शरीराने साथ दिली की तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकलाच म्हणून समजा. काळजीच करू नका. जाता जाता तुम्हाला पुन्हा माझी विनंती, एकजूट राहा, एकजूट फुटू देऊ नका. आपल्या लेकराला मोठं करायला कोणी नाही.
आपल्या लेकराला आपल्यालाच मोठं करावं लागणार आहे. त्यांना पिढ्याना पारचं एकदा आयुष्यभरासाठी आरक्षण द्या. आणि माझ्याकडून तुम्हाला शब्द आहे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी दिल्याशिवाय एक इंचही मागं हटणार नाही शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर